18 मे 1974 आणि त्यानंतर 11 व 13 मे 1998 हे दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. राजस्थानमधील पोखरण या शांत वाळवंटाने त्या दिवशी अशा घटनांचा साक्षीदार बनला ज्यांनी भारताची ओळख जगभर बदलून टाकली. या अणुचाचण्यांमुळे भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात आपली ताकद जगासमोर सिद्ध केली. स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा निर्धार केला. अणुऊर्जेचा उपयोग शांततापूर्ण संशोधनासाठी तसेच देशाच्या सुरक्षेसाठी करण्याच्या उद्देशाने अनेक वर्षे संशोधन सुरू होते. भारतीय शास्त्रज्ञांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मर्यादित साधनसामग्रीत आणि प्रचंड मेहनतीने आधुनिक अणुतंत्रज्ञान विकसित केले. 18 मे 1974 रोजी भारताने पोखरण येथे पहिली यशस्वी अणुचाचणी केली. या चाचणीला स्माइलिंग बुद्धा हे सांकेतिक नाव देण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पूर्ण झाली. या यशामुळे भारत अणुचाचणी करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला आणि संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले. पहिल्या चाचणीनंतर भारताने आपले संशोधन थांबवले नाही. पुढील अनेक वर्षे भारतीय शास्त्रज्ञांनी अधिक प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सातत्याने काम केले. देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी नवीन संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यात आला. 1998 मध्ये भारताने पुन्हा एकदा पोखरण येथे अणुचाचण्या करण्याचा निर्णय घेतला. ही मोहीम अत्यंत गुप्त ठेवण्यात आली. उपकरणांची वाहतूक रात्री करण्यात आली. शास्त्रज्ञांनी लष्करी पोशाख परिधान केले आणि उपग्रहांच्या नजरेपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक हालचाल अत्यंत काळजीपूर्वक नियोजित करण्यात आली. 11 मे 1998 रोजी भारताने ऑपरेशन शक्ती अंतर्गत 3 अणुचाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यानंतर मे 13 रोजी आणखी 2 चाचण्या करण्यात आल्या. या यशस्वी मोहिमेमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांच्यासह अनेक भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. या चाचण्यांनंतर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले तर अनेकांनी भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची दखल घेतली. मात्र भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत संशोधन आणि विकासाचा मार्ग कायम ठेवला. पोखरण अणुचाचणीमुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत झाली. जगात भारताची ओळख एक जबाबदार आणि सक्षम अणुशक्ती म्हणून निर्माण झाली. या यशामुळे भारतीय शास्त्रज्ञांचे कौशल्य, आत्मविश्वास आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद संपूर्ण जगासमोर आली. आज भारत संरक्षण, अंतराळ संशोधन, अणुऊर्जा आणि आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. पोखरण हे केवळ राजस्थानमधील एक वाळवंटी ठिकाण नाही, तर ते भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे, आत्मनिर्भरतेचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक बनले आहे. पोखरण अणुचाचणी ही केवळ एक वैज्ञानिक कामगिरी नव्हती, तर ती भारताच्या धैर्याची, दूरदृष्टीची आणि आत्मविश्वासाची कहाणी होती. या ऐतिहासिक घटनेने भारताला जागतिक स्तरावर एक नवीन ओळख मिळवून दिली आणि भविष्यातील पिढ्यांना विज्ञान, संशोधन आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. म्हणूनच पोखरण अणुचाचणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या आणि अभिमानास्पद घटनांपैकी एक मानला जातो.